फिशरचे आता कारणं पाहिले आणि फिशरचे टाइप्स पाहिले. तर आता फिशरमध्ये काय सिम्प्टम्स असतात हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिलं सिम्प्टम्स असतं पेन. पेन हे शार्प कटिंग ऑर टिअरिंग पेन ड्युरिंग द ॲक्चुअल पॅसेज ऑफ द मोशन. हे हे पेन आहे ना, ॲक्चुअल काहीतरी तिथे काहीतरी फाटलंय किंवा काहीतरी तिथे कट केलं जातंय. ह्या प्रकारचं सिम्प्टम्स पेशंटला मोशन पास करताना जाणवतं. आणि सेम गोष्ट मोशन पास केल्यानंतर पण त्यांना अर्धा तास, काहींना 1 तास, 2 तास, 4 तास, काहींना 6 तास किंवा काहींना पूर्ण दिवसभर हे सेम टाइप्स ऑफ सिम्प्टम्स त्यांना पाहायला भेटतात. तर काही पेशंटमध्ये काहीतरी तिथे बाईट करतंय किंवा काहीतरी तिथे टोचल्यासारखं जाणवतंय. असे सेम सिम्प्टम्स फिशरमध्ये पेशंटला पाहायला मिळतात. दुसरं सिम्प्टम आहे ब्लीडिंग. तर पेशंटमध्ये ब्लीडिंग ही मोशनला लागूनच जाते. मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे मोशनवर काहीतरी अशी लाल रंगाची किंवा स्ट्रीक ऑफ द ब्लड पेशंटला पाहायला मिळतं. काही पेशंटमध्ये मोशनला जाण्याच्या आधी पण जखमेमधनं जोर दिल्यामुळे तिथनं रक्त येतं किंवा मोशन पास केल्यानंतर पण काही पेशंटमध्ये फिशरवाल्या पेशंटमध्ये आपल्याला ब्लीडिंग पाहायला येते. ब्लीडिंग ही फिशरमध्ये खूप पाईल्ससारखी खूप जास्त प्रमाणात नसते. पण जास्त दिवस सेम ब्लीडिंग झाल्यामुळे पेशंटला त्याचं जे हिमोग्लोबिन असतं किंवा शरीरामधलं जे रक्त आहे ते कमी होतं. इनडायरेक्टली त्यांना मग नंतर बाकीच्या ट्रीटमेंट पण म्हणजे रक्त चढवणे हे आधी आपल्याला करावं लागतात. आता तिसरं सिम्प्टम आहे इचिंग. इचिंग म्हणजे त्याला प्युरिटीस ॲनाय बोलतात. काही पेशंटमध्ये फक्त मोशनला गेले की तिथे जस्ट नॉर्मल त्यांना पेन होतं. ते 5-7 मिनिटं राहतं आणि त्यानंतर त्या पेशंटला इचिंग ही 3-4 तासानंतर त्यांना चालू होते. तर याचं कारण काय आहे? जेव्हा पेशंट मोशन पास करतात आणि तिथे जखम झालेली असते. त्या जखमेमधनं जे सिक्रिशन्स येतात, ते सिक्रिशन गुदाच्या ओपनिंगच्या ठिकाणी जमा होतात व त्या सिक्रिशन्समुळे तो पार्ट वेट होतो. ते वेट झालेल्या त्या ओल्या झालेल्या जागेमुळे दुधाच्या परिसरामध्ये ओली झालेल्या जागेमुळे त्यांना इचिंग जाणवते. त्यालाच आपण प्युरिटीस ॲनाय म्हणतो. पुन्हा काही पेशंटमध्ये युरिनरी सिम्प्टम्स पण दिसतात. म्हणजे त्या पेशंटला अ, अ, अति प्रमाणात पेन असल्यामुळे त्यांना रिटेन्शन ऑफ युरिन होतं किंवा काही पेशंटमध्ये डिस्युरिया पाहायला मिळतो किंवा काही पेशंटमध्ये युरिनची फ्रिक्वेन्सी जास्त प्रमाणात आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. पुन्हा स्वेलिंग. तर स्वेलिंग हे सिम्प्टम मोस्टली क्रॉनिक पेशंटमध्ये पाहायला मिळतं. क्रॉनिक फिशरवाल्या पेशंटमध्ये पाहायला मिळतं. तर त्यामध्ये त्यांना फिशरच्या बाहेर जो सेंटिनल टॅग असतो, त्यालाच आपण सेंटिनल पाईल बोलतो. ती ते त्यांना हाताला लागतं. त्यालाच आपण ते स्वेलिंग किंवा त्यालाच पाईल्स असं समजतात. तर पाईल्स वेगळं असतं आणि सेंटिनल पाईल हा प्रकार वेगळा असतो. त्याचबरोबर त्या पेशंटमध्ये फिशरच्या म्हणजे गुदाच्या मधल्या बाजूला हायपरट्रॉफिक पॅपिला असतो. तो पेशंटला काही टायमाला तो जर खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल, तर तो बाहेर येतो आणि पेशंटला काहीतरी मास बाहेरून तिथनं येते असं पण जाणवतं. तर फिशरमध्ये लिमिटेड सिम्प्टम्स आहेत. एक तर आपण पेन पाहिलं, दुसरं आपण इचिंग पाहिलं. पुन्हा तिसरं ब्लीडिंग पाहिलं. चौथं आहे ते स्वेलिंग आहे. 5वं आहे ते युरिनरी सिम्प्टम्स. एवढे लिमिटेड सिम्प्टम्स फक्त फिशरमध्ये पाहायला मिळतात आपल्याला.